नाही म्हणणार, इंद्रजित म्हणतोय कसं म्हणू नका पसारा इग्नोर करणं झालाच आहे तर काय करायचंय. काय होतंय की आम्ही रात्री खूप उशिरा येतो, अराउंड म्हणजे 12 वाजता, इथले 12 वाजता 11 वाजता घरी येतो. आणि समजा 11 वाजता जर लवकर आलोच तर आम्ही शीतल दीदीच्या रूममध्ये गप्पा मारतो, मग तिथंच पूर्ण 12:30 वाजतात. मग घरी येता येता इतकी झोप येऊन जाते, एवढी झोप येऊन जाते की ते पसारा आवरायची इच्छाच होत नाही, आणि तसंच तो पसारा असतो, म्हणून तो पसारा होऊच राहिला. ओके, हाय एव्हरीवन, कसे आहात? मी खूप छान आहे. आजचा आहे दुबईचा 5वा दिवस आणि आज आहे मार्केट, म्हणजे तुम्ही बाहेर फिरू शकतात, मार्केट टूर. काही तुम्हाला शॉपिंग वगैरे काय, त्यांनी एक डे दिलेला आहे आम्हाला, जे की तुम्हाला काय घ्यायचं आहे, चॉकलेट्स म्हणा, तुम्हाला जर काही गोल्ड घ्यायचं असेल तर गोल्ड म्हणा, त्यासाठी त्यांनी एक टाईम दिलेला आहे आम्हाला. त्यामुळे आज मी एकदम सिम्पलच रेडी झाले, कारण की रोज एवढं फॅन्सी रेडी होऊन पण मला आता वैताग आलाय. म्हणून मला आज सिम्पलच, आज काही जास्त लुक नाही करायचा, एक सिम्पल ड्रेस कॉटनचा घातलाय आणि मला खूप कम्फर्टेबल पण फील होते, कारण की आज खूप जास्त फिरायचं आहे आम्हाला मार्केटमध्ये, मीना बाजारमध्ये. आम्ही आज आमचं जो हॉटेल आहे ते पण मीना बाजारमध्येच आहे, म्हणजे आसपास जवळच आहे, आणि त्यामुळं इथं आम्ही वॉकिंग डिस्टन्सवर बघूया कसं काय सांगितलं त्यांनी आपल्याला गाईडनं. इथून चालत जाऊ शकतो ना आपण मीना बाजारला. ओके, तिथून आम्ही हां, मीना बाजारमध्येच आहे ॲक्च्युली आम्ही आत्ता, आणि तिथून आम्ही वॉकिंग डिस्टन्सवर आहे, इथे शॉप्स आहेत आम्ही बघणार. आता तुम्ही जर हॉटेलच्या खाली आपण गेलो ना ह्या, तर इथे सगळी इलेक्ट्रॉनिक्सची दुकान आहे, म्हणजे आयफोन्स वगैरे तुम्ही एकदम स्वस्त रेटमध्ये इथं भेटू शकतात. तर तो घ्यायचा प्लॅन सध्या तर नाही आहे माझा, म्हणजे नाहीच आहे ॲक्च्युली प्लॅन, कारण की आयफोन माझ्याकडे आहे, इंद्रजितकडे आहे, तो व्यवस्थित चालतो, त्यामुळे नाही. पण आम्ही आता चॉकलेट्स वगैरे जे फॅमिलीसाठी काय काय गोष्टी घ्यायच्या आहेत तर ते आम्ही आता बघणार आहोत. चिनू पण आमचं इथं रेडी झालेलं आहे, तर तुम्हाला चिनूला दाखवते. तर इंद्रजित झोपलाय मस्त पडल्या आरामात, आणि चिनू बघा आमच्या डोक्याला तेल लावते. बबू चिनू आमच्या तेल लावतीये. कशी लावतो तेल लाडो? अशी लावायची होय तेल. आता एक मला एक कमेंट आलेली की प्रीमिक्सचा व्हिडिओ जो मी बनवलेला आहे, प्रीमिक्सेस, तर मी नक्की बनवणार आहे. त्यावेळेस मला ॲक्च्युली खरंच टाईम नव्हता बनवायला, खूप खूप घाई होत होती, त्यामुळे मी बनवला नाही तेव्हा. ओ ग बाबू. आणि आता मी घरी गेले ना, तर जेव्हा मला बनवायची संधी, म्हणजे मला बनवायचं असेल तर मी 100% मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवणार आहे. हो चिनू, इथंच आहे सगळे. हो, बोला बोला, काय बोल की. चला आता आम्ही बाहेर जाणार आहोत. पहिले शॉपिंग छोटी. हे आता नाटक चालले आहे हिचं, म्हणजे मी इकडे कॅमेरा घेतला की हिचं चालली आहे बडबड. बोलू का नको? बोलू का नको? चलो ठीक आहे, आता आम्ही आवडतो सगळ्यांच्या रूम मध्ये मी जाऊन आले, आणि सगळ्यांच्या रूम. हे काय चाललंय इंदरीचं? ती मुद्दाम डिस्टर्ब करते तशी, मला पण आता व्हॉइस मेसेजला तशीच करते. बापरे, पोरा मोठी जशी होतात तशी ती आगाव बनतात हा. तर मी सगळ्यांच्या रूम मध्ये जाऊन आले, सगळ्या जणांचं आवरून ऑलमोस्ट झालेलं आहे, आणि माझा गॉगल ऍक्च्युली कुठं सापडत नव्हता, तर मी सगळ्यांच्या रूम मध्ये त्याच्यामुळे सोनलं गॉगल फायनली सापडला माझा. मला टेन्शन हे झालं की हरवला तर खूप प्रॉब्लेम होऊन जाईल, कारण की मी 2च आणले गॉगल, आणि त्यातला तो मला आज घालायचा होता, त्यामुळे सापडला फायनली. चला आता आवरूया, निघूया, सगळ्यांचं आवरलंय. मी पप्पाचे बसले आता निवांत. ओके, तर हे आहे आमचं हॉटेल. तुम्हाला हॉटेलचं नाव पण सांगते, जे की आहे गेटवे हॉटेल, जे आहे मीना बाजारच्या पासच आहे आमच्या या हॉटेलपासनं, एकदम ओल्ड सिटीमध्ये. तुम्ही इथे बघू शकता सगळी जी दुकानं आहे ती सगळी इलेक्ट्रॉनिक्सची दुकानं आहे. आमच्या हॉटेलच्या खालीच सगळी दुकानं आहे. चलो, इथं डायसन वगैरे सगळं मला बघायचं आहे. डायसन स्वीट एकदम लॉंग लास्टिंग आपण कधी वापरलं नाही ना, लक्षात येत नाही. बट उसका प्राइसिंग क्या है? देखो ये सब एचडी और अरे सब एचडी और फ्रेश है एकदम.
आपके यहाँ का कौन सा पॉपुलर है? पॉपुलर इधर अरबिक होता है ज्यादा। हाँ अरबिक ही हमें अरबिक में चाहिए। थोड़ा स्ट्रॉन्ग होता है। हाँ मतलब उसमें फेमस हमें अरबिक ही चाहिए। अरबिक चाहिए। आम्ही अजून इथेच आहे, इथे सगळेजण चेक करतात कुठले कुठले काय काय कुठला घ्यायचा बघू. तोच आहे की हॉस्पिटल मधला नाही हो, असं जरा स्वीट आता हा म्हटल्यामुळे मला पण असं हॉस्पिटल इथे आम्ही अजून पप्पांना घ्यायचे आहेत काही, मला मी घेतलेच आहे एअरपोर्टवर. आणि देवपूजा करताना त्यांना ऊद मध्ये जास्त इंटरेस्ट ना, ते ऊदच त्यांचं केव्हाच ऊदच चाललंय ते पण ते परफ्यूम बघताय ते आता. इथे आपण आता तयार करतो, आम्ही घेतलंय. हाँ बनाओ. ये बीच में क्या डाला भैया वो व्हाइट कलर का, ये व्हाइट क्या है? मैग्नेट है. अच्छा ये व्हाइट जो है मैग्नेट है. ओके आप थोड़ा इंफॉर्मेशन भी हम देते ये रहो. ऑयल है, ऑयल है. ये ओके अल्कोहल है। अच्छा और ये वाइट सेम अल्कोहल स्पिरिट है। ओके. तो ये सेंट का ऑयल है, मतलब जो हमने दिया उसका ऑयल. ओके. यातून स्टिकर काढून बॉटलला स्टिकर लावलं जातं. टाइप केल्यानंतर हा नाही त्यांच्याकडे असणार आहे. इसमें लगा है क्या? टाइप केलं त्यांनी. हे वाला घेतलंय बघा शाईन. दुबई का है। चिनूचं काय चाललंय तुझं? काय चाललंय बघूची मजा? या काय आता पण हे बर्डच स्प्रे वाला ना. ओके. आम्ही आता ऊद सुद्धा घेतलंय, त्याच्यामध्ये आपल्याला कोळसा टाकून वापरायचं असतं. हे आपण 5 ग्रॅम घेतलंय, कितीला? 20 ना? नाही 10 ग्रॅम 20ला ना. ओके. आता आम्ही आहे चॉकलेटच्या शोधात, तर इथं आम्हाला चॉकलेटचं शॉप भेटले. आम्ही ते खूप सारे छान छान चॉकलेट्स आहे इथे पण बघा, खूप सारे चॉकलेट्स आहे. तर आम्ही ते चॉकलेट्स खजूर मला माहिती आहे. सगळेजण चॉकलेटच्या बॅग घेऊन ये बघा. हे पप्पांची आता तेवढी चॉकलेटची बॅग. तुझी दाखव चॉकलेटची बॅग. आणि कुठे गेली आमची सर्वात जास्त चॉकलेटची बॅग, कारण की आमचे पाहुणेच एवढे आहे. बघू आपली चॉकलेटची बॅग. आमचे एवढे पाहुणे आहे, आम्ही सगळ्यांना पाहुण्यांसाठी आम्ही छान चॉकलेट घेतले. एकदम डेट्सवाले वगैरे सगळे घेतलेत आम्ही त्यांना. आत्ता मी आली हॉटेलमध्ये एकटीच, म्हणजे मम्मी पप्पा आणि मी आणि शीतल दिदी, कारण की आम्हाला सामान घ्यायचं होतं. आणि सगळे पोरं आलं काय होतं की उशीर खूप होऊन जातो, त्याच्यामुळे म्हटलं की चला आपण एकटंच जाऊन चिनूचं काय खाण्यापिण्याचं आहे ते घेऊया. आणि ते सगळेजण जे आहेत ते जेवणासाठी थांबलेले आहे. आता मी इथं आलो आहे ओबरा स्टेशनमध्ये, म्हणजे इथून आम्हाला फेरी घ्यायची आहे. आणि फेरीमधून अराउंड 1 दिरम ही फेरी घेते. आणि आम्हाला गोल्ड मार्केटमध्ये जायचं आहे, त्यामुळं 1 दिरम तिथं ते सोडते. तिथे आहे बघा. हे शेअरिंग तुम्हाला फेरी भेटेल. आता ह्याला फेरी म्हणतात, बोटमध्ये, ह्यातला मला डिफरन्स माहीत नाही आहे, पण केअरफुल. इकडून ये, इकडून ये. ओके. आब्रा. वाव, भारी वाटते. फायनली पोहोचलो आम्ही मरीना ट्रान्सपोर्टेशन इथे.
खरं तर ना 7-8 मिनिटाची राईड होती, फेरी होती. 7-8 मिनिटात आम्ही इथे पोहोचलो. मजा आली, म्हणजे मस्त वाटलं माहिती का. हे बघा, भारी आहे. किती छान आहे हे. मला वाटतं ब्लाऊज वर वगैरे किती छान दिसेल. कर दिया. आणि इथे आहे हे गोल्ड मार्केट, गेट नंबर 1. मला एंट्रान्स एवढं भारी दिसेल. हे तर बघा, आता वाटते मला पण दुबईत आलोय. हे तर काहीच नाही अजून. हे तर बघा, ग्राउंड वाटतोय मला हा. येस, हे बघा खूप भारी, मस्त. हे बघ, नाही मस्त आहे. काही नजर इथे तर टाका. वाव, हे बघितलं. Awesome. इथे बघा, आता बघा, मला तर वाटतं कॉस्मेटिक याचं शॉप असते ना, तसंच वाटतंय. मॅग्नेट मध्ये काय घ्यायचंय तुम्हाला? चला आपलं चॉकलेट घ्यायचे, घड्याळ पाहिजे. इथं असं ओरिजिनल बघताना इतकं मस्त वाटतंय ना. मी इथं दुबईच्या स्ट्रीटवर चाललोय. इथं सारी दुकान आहे, मलाबार आहे, जलुकास आहे, अशी छान छान दुकानं आहे. ये है युसुफबाई परफ्युमन्सवाला. खूप फेमस हा युसुफबाईचा, आमचे गाडी पण म्हटलेले, आणि खूप फेमस पण शॉप आहे परफ्यूमचं इथे. म्हटलं चला बघूया. मग इकडे जाऊया ना कॉर्नरला, इंद्रजीत, हे कॉर्नरवालं. मार्केटमध्ये जिजून ते रस्ता विसरले, आणि बघूया, थांबा. ऍक्च्युली ते रस्ता विसरलेले, आणि आम्ही शुअर होतो की तुम्हाला रस्ता लक्षात राहणार नाहीये, म्हणून आम्ही असं साईडला असं प्रँक करत होतो, शेजारी साईडला राहून. पण आम्ही त्यांना कुठे जाऊन नसतं दिलं, फॉर शुअर. आम्ही असं लपून बघत होतो केव्हाचं. चलो बाय बाय. जायचं म्हणजे आपल्याला उतरते. हो चला थांबा, नशी चाला. म्हणजे तिथे रोलेक्स बघ ना, ते पूर्ण बिल्डिंग इथे रोलेक्स झालंय का ग्रीन इथे. हा ओके चलो.